राज्य उत्पादन शुल्काची गावठी हातभट्टीवर कारवाई. माननीय डॉक्टर विजय सूर्यवंशी साहेब, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई. माननीय श्री प्रशांत सुर्वे साहेब, सह आयुक्त, अंमलबजावणी व दक्षता, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई. माननीय श्रीमती उषा वर्मा मॅडम, विभागीय उपायुक्त, नाशिक विभाग. तसेच माननीय श्री शशिकांत गर्जे साहेब, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नाशिक. तसेच उपअधीक्षक श्री अमृत तांबारे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली आज दिनांक 31/1/2025 रोजी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मालेगाव विभाग, नाशिक या पथकाने दहिवाळ गावाचे पोलीस पाटील श्री ईश्वर रामचंद्र कदम व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या सहकार्याने मौजे, दहिवाळ, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक येथील हातभट्टी निर्मिती व विक्री केंद्रावर महाराष्ट्र दारूबंदी कार्याअंतर्गत छापा टाकून बाळू सखाराम सोनवणे, मीना नंदू पवार, वाल्मिक सुका मोरे या 3 जणांविरुद्ध महाराष्ट्र प्रोहिबिशन ॲक्ट 1949 चे कलम 65 अन्वये कारवाई करून गुन्हे नोंद करण्यात येऊन आरोपित इसमांच्या ताबेकजबातून दारूबंदी गुन्ह्याचा एकूण 16,850 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई मालेगाव विभागाचे निरीक्षक श्री लीलाधर वसंत पाटील, दुय्यम निरीक्षक श्री हर्षराज नामदेव इंगळे, श्री सागर लक्ष्मण नलबडे, श्री रियाज शेख, सदुनी वंदना देवरे व जवान सर्वश्री दीपक काशीनाथ गाडे, प्रवीण वसंत अस्वले, अण्णा बहिरम, दिगंबर सुरेश पालवी यांनी पार पाडली. तसेच जनतेस आवाहन करण्यात येते की अवैध मद्य निर्मिती, विक्री व वाहतूक संबंधित तसेच आपल्या गावाच्या परिसरात संशयित बंदिस्त शेड वगैरे दिसून आल्यास कोणतीही माहिती अथवा तक्रार असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे टोल फ्री क्रमांक 1800 23 39 999 व व्हॉट्सअप क्रमांक 84 22 00 11 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवून त्यास योग्य ते बक्षीस देण्यात येईल. तसेच अवैध मद्य निर्मिती व विक्री करणाऱ्या इसमांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 कलम 93 नुसार माननीय उपविभागीय दंडाधिकारी साहेब, मालेगाव, जिल्हा नाशिक यांना प्रस्ताव सादर करण्यात येईल. सदर प्रस्ताव झाल्यास ₹1,00,000 दंड गावठी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्या व्यक्तीस करण्यात येईल. कलम 93 प्रस्ताव दाखल केल्यानंतर ही अशी व्यक्तीने गुन्हा केल्यास त्याच्या विरुद्ध MPDA कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. MPDA नुसार कारवाई झाल्यास 1 वर्षापर्यंत नाशिक सेंट्रल जेल येथे स्थानबद्ध करण्यात येईल. असा इशारा बेकायदेशीरपणे दारू विक्री करणाऱ्या व्यक्तींना इशारा दारूबंदी विभागाकडून देण्यात आला आहे. दिनांक 1 फेब्रुवारीपासून मालेगाव तालुक्यातील दहिवाळ गावात गावठी हातभट्टी दारू बनवणाऱ्या व विक्री करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई होणार.